वक्ते आदरणीय प्राध्यापक गणेशजी शिंदे सर यांना विनंती करतो की आपण विश्वमंगल मराठी फाउंडेशनला या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. खरं तर आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय आचार्य विवेकजी घळसासी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण सगळेजण त्यांना ऐकायला आतुर आहोत. त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही, अगदी 2 मिनटात या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. मगाशी बापू म्हटले की विवेकजींनीच्या गाडीचं त्यांनी सारथ्य केलं आणि त्यांना त्यांचा मार्ग सापडला. आज आळंदीतून मी प्रामाणिकपणे असं सांगू शकतो की मी आणि माझ्यासारख्या अनेक लोकांना रस्त्यावर असं हाताला धरून जर कुणी आणून ठेवलं असेल तर ते आदरणीय बापूंनी आणून ठेवलेलं आहे. मी विचार करत होतो, बापू जर आमच्या आयुष्यात आले नसते तर आम्ही काय करत असतो. मी नोकरी करत होतो जिल्हा परिषदला. माझं छोटंसं घर आहे नगरला पत्र्याचं, आणि आमचा पत्रा असा आहे की अशी उडी मारली का पत्र्याला हात लागायचा. मी आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना आपलंच पत्र्याचं का. ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही. ती म्हणायची तू नशीबवान आहेस, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला आहे, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही आणि पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असं मॉडेल उभं केलं आहे म्हणायचं. आणि मला आठवतं आहे, बापू खासदार असताना माझ्या घरी आले होते आणि त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं ह्याची चिंता तुम्ही करू नका. आईवडील म्हटले बघा हे पुढाऱ्यांचं तू कसं काय करायचं, तुझं लग्नसुद्धा व्हायचं नाही नोकरी नाही लागली तर, नोकरी सोडली तर. पण बापूंनी तो विश्वास दिला, पाठीवर हात ठेवला. आणि बापू जेव्हा मंत्री झाले तेव्हा मंत्री असताना बापू आमच्यासारख्या पोरांना असं शेजारी घेऊन बसायचे. ह्या जगाकडं बघण्याची दृष्टी आदरणीय बापूंनी दिली. खरं तर आज त्यांच्याविषयी किती कृतज्ञता व्यक्त करावी तितकी कमी आहे. बापू तुम्हाला उदंड आयुष्य लाभो एवढीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. इथं माझे मित्र आलेले जनार्दन लिपणे, संतोष लबडे, बापूंना ही नावंसुद्धा माहीत नसतील. पण ही पोरं जेव्हा उद्योगात आली, व्यवसायात आली, मी बापूंकडे घेऊन गेलो. आज ही पोरं कोट्याधीश आहेत. बापू यांनी नगरमध्ये कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय केला. माझ्यासोबतच्या अशा कितीतरी लोकांना बापू पुढे घेऊन गेले. आणि आज इथं सुरुवात का करायची एवढंच सांगून मी थांबणार आहे. आळंदीमध्ये सुरुवात का करायची, तुम्ही कुठेही गेलात तरी तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. आमचे गांगर्डे साहेब, आवाज येत नाही आहे, हां 1 मिनटं घेतो शेवटचं. आमचे गांगर्डे साहेब अमेरिकेत राहिले 15 वर्ष. आणि जेव्हा बापूंच्या सोबत आले तेव्हा त्यांनी आज एक मोठा निर्णय घेतला. शेवटचा 1 मिनिट घेतो आणि थांबतो. इथं सुरुवात का करायची आळंदीमध्ये, कुठेही गेलात तरी तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. माऊलींनी सांगितलं किंबहुना सोये जीवात्मयाचे लाहे तेथ जे होये तया नाम सुख. माऊलींनी सांगितलं आत्म्याशी संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. आणि बापू आम्हाला कायम सांगत असतात तुमचे पाय जमिनीवर ठेवा. सुख सहन करायला जास्त ताकद लागते. का बरं असं सुख सहन करायला जास्त ताकद लागते, एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. इथं नगरची खूप मंडळी आलेली आहेत. नगरच्या स्टँडवरती एक भिकारी रोज भीक मागत असतो. 400-500 रुपये माळीसाहेब त्याला मिळतात दिवसभरात. एक दिवशी भीक मागता मागता त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला. 4 लोकांनी त्याला उचललं, हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. आणि उपचार करता करता साहेब त्या भिकाऱ्याच्या खिशामध्ये डॉक्टरांना लॉटरीचं तिकीट सापडलं. आता मला सांगा डॉक्टरचं काम काय, उपचार करायचे का आकडा जुळतो का नाही बघायचं. डॉक्टर म्हणले पेपर घ्या रे, आकडा जुळतोय का बघू. पेपर घेतला, इकडून तिकडून आकडा जुळला आणि त्याला 10 कोटी रुपयाची लॉटरी लागली. आता डॉक्टरला वाटलं सुख सहन करायला जास्त ताकद लागते, याला जर सांगावं 10 कोटीची लॉटरी लागली, याला अटॅक यायला बसलाय. ते म्हणले हळूहळू सुरू करू, जरा कमी आकडा सांगू.
मग ते म्हटले, भिकारी साहेब, आता आकडा जुळला म्हणलं त्याला साहेब म्हणावं लागतं. समजा तुम्हाला 1 कोटीची लॉटरी लागली तर? भिकारी म्हटला, 1 कोटीत भागत नाही हल्ली. ते म्हणलं, हे नॉर्मल आहे 1 कोटीला. समजा 2 कोटीची लागली तर? नगरमध्ये बंगला बांधतो की म्हटला. म्हणले, हे 2 कोटीत पण नॉर्मल आहे. समजा 3 कोटीची लागली तर? म्हणला, मी नगरला थांबतच नाही, पुणे कोरेगाव पार्क. म्हणले, हे 3 कोटीला पण नॉर्मल आहे. समजा 5 कोटीची लागली तर? इथे थांबतच नाही म्हणला, अमेरिका. हे म्हणले, हे 5 कोटीला पण नॉर्मल आहे. आता याला खरा आकडा सांगायला हरकत नाही. शेवटी डॉक्टर म्हणले, समजा तुम्हाला 10 कोटीची लॉटरी लागली तर? भिकारी म्हणला, साहेब आपलं 5 मध्येच भागतंय, पण समजा 10ची लागलीच तर उरलेले 5 मी त्याला देईन ज्यानं मला पहिल्यांदा ही बातमी सांगितली. आश्चर्य पुढे, हे ऐकल्यावर डॉक्टरला अटॅक आला. दुःख सहन करायला जेवढी ताकद लागते ना, त्याच्यापेक्षा जास्त ताकद सुख सहन करायला लागते. बापूंचा प्रवास असा शून्यातनं झालाय. मंत्री होते, आमदार, खासदार, पण कायम बापूंचे पाय जमिनीवर राहिले. आणि मी माऊलींचे खूप खूप आभार मानतो की बापूंसारखी माणसं आमच्या आयुष्यात आली. घळसासी साहेबांना त्यांच्या कानात मंत्र दिला, बापूंनी आमच्या कानात काहीतरी सांगितलं. माऊलींनी आमच्याही हातात अशी ताकद निर्माण करो की आम्ही 10 लोकांना मदत करू शकू. अशी ताकद सगळ्यांमध्ये निर्माण व्हावो आणि मराठीचा झेंडा आटकेपार जावो, हीच प्रार्थना या निमित्तानं व्यक्त करतो. हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी. उठ उठ सह्याद्रे घुमवित, बोल मराठी खडे, समतेचे हे तुफान उठले, उठले सागरकडे. समतेचे हे तुफान उठले, उठले सागरकडे. रामकृष्ण.